भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे जेसीबी घेऊन थेट रस्त्यावर. पाम बीच रोडवरील अनधिकृत कमानीवर पालिका कारवाई करत नसल्यानं आमदार आक्रमक. पाम बीच रोडवर मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात कमानीवर पालिका कारवाई करत नसल्यानं भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जेसीबी घेऊन मंदा म्हात्रे थेट रस्त्यावर उतरून त्यांनी या अनधिकृत कमानी पाडण्याचा प्रयत्न केला. या अनधिकृत कमानी तोडण्यात याव्या यासाठी अधिवेशनात आवाज उठवण्यात आला होता. यावर मंत्री माधुरी मिसाळ यांनी कारवाईचे आदेश देऊनही महापालिका आणि पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय. आता 2 महिने झाले मी या ज्या कमानी लावल्यात, आपण पण होतात 2 महिन्यापूर्वी सांगितल्या कमानी काढा. आता पावसाळा सुरू झालेला आहे. काल बघितला पण सुसाट्याचा पाऊस सुरू होता. वादळ वारा या पाम बीचवर असतात. असेही रोज अपघात होत असतात. असे अपघात होत असताना फक्त त्यांनी ते एलईडी काढली. आता महिना होऊन गेला. ते मला भेटून गेले, मिळाले तुम्ही काढा, दुसरीकडे काम करा. तुम्ही विचारलं असतं, विश्वासात घेतलं असतं तर तुम्हाला हा कॉन्ट्रॅक्टरला एवढा खर्च झाला नसता. तो बोलतो मला खर्च झाला. ज्यांना कोणाला त्यांनी मदत केली असेल, काय केली असेल. पण आज काय होतं, 2 महिने झाले मी आजारी आहे, मग ऊन आहे म्हणून मी आली नाही. पण त्यांना मी सातत्याने सांगितलं, पालिका कमिशनरला सांगितलं, आधारवड साहेब शहर अध्यक्ष त्यांनाही सांगितलं, पोलीस कमिशनरला सांगितलं, डीसीपी ला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. पण त्या लोकांनी सगळ्यांनी मला गृहीत धरलेलं आहे की मंदाताई अजून बोलत नाही म्हणजे मंदाताई पण मॅनेज झाली की काय, असं सगळ्यांना भ्रम झाला आणि पत्रकारांना सगळ्यात जास्त झाला. म्हणून आज मी सगळ्यांना सांगितलं की आपण आज रस्त्यावर उतरून जेसीपी आणून ही कमानी जर रात्रपर्यंत काढली नाही, आता जर तोडली तर सगळं ट्रॅफिकला अडचण होईल. म्हणून पोलिसांनी मला रिक्वेस्ट केली की ताई आम्ही रात्री ही काढून घ्यायचा प्रयत्न करतो. जर नाही काढली तर आपल्याला या येणाऱ्या अधिवेशन मध्ये मी पुन्हा सभागृहात हा विषय घेईन. कारण आमचे मंत्री महोदय माधुरी मिसाळताई यांनी सांगितलेलं आहे की हे ताबडतोब काढा. तरी याच्यावर ऍक्शन होत नाही तर कोणाचा वरदस्त आहे, कुठला नेता यांच्या पाठीशी आहे या कॉन्ट्रॅक्टरच्या, ते लोकांना एकदा कळू दे. लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. ही आमची गावं आहे, साळसोळा आहे, करावा आहे. इथली लोक रोज खाडीत ये जा करतात. आता पावसाळ्यामध्ये पण खाड्यामध्ये छोटी छोटी मच्छी आणायला जातात. एखादा अपघात झाल्यानंतर आपण हे काढणार का? घाटकोपरला काय झालं, पुण्याला काय झालं, या सगळ्या वस्तुस्थिती बघत असताना जर आपण ह्याच्यावर लक्ष नाही केंद्रित केलं तर चुकीचं वाटतं. आणि म्हणून आज आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीचे आम्ही आज ही कमानी काढायला इथे आलेलो. त्यांचं पोलीस कमिशनर बदलण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. हेच पोलीस कमिशनर राहणार आहे. त्यांना वाढीव मुदत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे. जरी कमानी निघत नसेल तर येणारे आता उद्याच्या अधिवेशनात हा परत प्रश्न उपस्थित केला जाईल. आणि अधिकारी वर्ग काय करतो, हे काय लोकांच्या जीवाशी खेळायचा. आज पाम बीचवर आपण बघता केवढे अपघात होतात आणि हा अपघात झाला तर घाटकोपरची आठवण. मी तर म्हणते जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, उद्या जर अपघात झाला तर हे सगळे अधिकारी यांना ब्लॅकलिस्टला टाकून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आणि कॉन्ट्रॅक्टरवर आणि जे कोणी राजकीय लोक असतील, जे पाठिंबा देत असतील त्यांच्यावर पण मनुष्यवधाचा गुन्हा टाकला जाईल. त्यासाठी लवकरात लवकर ही कमानी काढावी अशी मी सगळ्यांना आज कमिशनर, पालिका कमिशनर डॉक्टर कैलास शिंदे, आमचे सीपी कमिशनर मिलिंद बारदे यांच्याशी बोलूनच मी इकडे आलेले आहे. आपण सगळ्यांनी गेल्या वेळी बातमी केलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा मी लावून धरलेले. आणि आज मला पोलीस कमिशनरनी रिक्वेस्ट केली की आता ही दिवसा ट्रॅफिक चालू आहे, तुम्ही हे करू नका, रात्रीच आम्ही हे काढून घ्यायला सांगू. YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.